नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. माझं नाव पार्वती आणि तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. तर आज आहे जाऊळचा कार्यक्रम, त्याच्यामुळं रात्री मी शेतातच थांबले होते आणि इथं ना सकाळचे 5:30 वाजले, पण वाटतच नाही की 5:30 असं वाटते 7 वाजले. म्हणजे असं एकदम उजेड होतं गावाकडं, लवकर असं सकाळ होती. इकडे सिटीनं काय माहिती, शहरानं लवकर अशी सकाळ झाल्यासारखी वाटतच नाही. तिकडे एकदम माझ्या मस्त चिवचिव हे सगळं आवाज येत होता, एकदम फ्रेश वाटतं सकाळी सकाळी. त्यानंतर आम्ही रात्री मामीकडे झोपलो होतो. समर्थ, मी, माझी बहीण आणि तिचा मुलगा, त्याचं बी नाव समर्थ आहे. तर आम्ही चौघंजणं तिकडे झोपलो होतो. सकाळी उठून पटकन आंघोळी वगैरे करून घेतल्या. लहान्या बहिणीनं माझ्या कपडे वगैरे धुवून घेतले सगळ्यांचे. आणि त्यानंतर ना मी तर वरण, म्हणजे आईनंच वरण लावलं, पण तिला झाकण लावता येत नव्हतं. तर ती मला बोलली तू झाकण लावून दे. तर मग मी तिची मदत करत होती, तर झाकण लावून दिलं तिला. हे कुकर ना चुलीवर चालत नाही, जास्त घासावं लागेल, त्याच्यामुळे गॅसवर ठेवलं नाही. तर आई जास्तीत जास्त ना चुलीवर स्वयंपाक करते, गॅसवर कमी करते. गॅस फक्त पाणी पाऊस ह्या गोष्टीसाठीच वापरते ती, नाही जास्त गॅस वापरत नाही. आणि गावाकडं सगळे प्रत्येक तसंच आहे, गॅस हेच जास्त चालतं, म्हणजे चुलीत जास्त चालतात. तर इथं ना माझ्या सगळ्या नंदा आहे, तर ह्या भाकरी बनवत होत्या. माझा जो कार्यक्रम आहे जाऊचा, तर तो बोकडचा कार्यक्रम आहे. मग त्याच्यासाठी ना नॉनव्हेज बनणार आहे. तर जे नॉनव्हेजवाले लोक आहे ना, तर त्यांच्यासाठी मग भाकरी बनवायची आहे. आणि ते दुसऱ्यांच्या शेतामध्ये कार्यक्रम ठेवला आहे नॉनव्हेजचा, तर इकडून फक्त भाकरी बनवून पाठवून द्यायची आहे. त्यानंतर मी गावात गेले होते सवासणी सांगण्यासाठी. 7 सवासणी लागत असतात, तर सवासणी सांगून आले. आणि येता येताना माझी भाऊजाईला साडी घेऊन आली, कारण की मामा आहेर घ्यावा लागतो. मामानं बी आम्हाला घेतला आहे, आम्ही बी मामाला घेऊ. आणि मग तिथं मामा आहेर वगैरे असं द्यावं लागतं, जेव्हा जाऊळ असतात तिथं, तर त्यासाठी त्याला बी घेतले. आणि तर मग ना माझ्या आईला दाखवत होते, हे बघ मी अशी अशी साडी वगैरे आणली, हा ड्रेस आणला आहे, ठीक आहे म्हणजे चांगला आहे. आणि साईडला ते बघा समर्थ बसून बघत होता. त्यानंतर ना आम्ही इथं दिवे बनवायला घेतले. आता ना माझा कार्यक्रम पहिल्यांदाच आहे. आमच्यात जास्त म्हणजे भावकी नाही आहे, पण ना खूप लांब आहे, ते दुसरीकडे राहतात, त्याच्यामुळे आम्हाला काही माहीत नाही. आमच्या गावात ना आमचंच एक घर आहे, तर मला एवढं काही माहीत नाही. फक्त ही माझी बहीण आहे ना, ती वेगळी म्हणजे पूर्ण आहे आणि माझं वेगळं बिलपे. तर हिची माझी देवी तरी बी एक आहे, त्याच्यामुळे हिला बऱ्यापैकी माहिती, कारण की हिच्या मुलाचे ना जाऊळ झालेले इथं. तर मग तिला विचारून माझं चालू आहे. आणि त्याच्या अगोदर ना मी तिच्या सासूबाईला विचारलं, मला त्यांनी सगळं सांगितलं असं असं करायचं. आणि मग ती तर राहिलीच होती जावळाला. मग आता म्हटलं चल दिवे कसे बनवायचे सांग. मग असे दिवे बनवले. तर तिचे माझे दिवे सेम होते, पण माझ्या आईचं असं म्हणणं होतं की तिचेच दिवे छान आले. म्हणलं ठीक आहे बाई, तिचं तसंच असतं, कारण की ती असते ना सोबत, तर ती तिचंच नाव घेते जास्त. आणि मोठी असते ना, तर मग आमच्या दोघीचं नाही, मोठीचं नाव घेतलं असतं, कारण की आता माझी मोठी बहीण काही कारणामुळे आली नाही, तिला थोडीशी अडचण होती म्हणून. त्यानंतर ना मग ही माझी नंदेची मुलगी वगैरे आली होती, तर बसले सगळे. ही माझे देर श्रद्धानं दाखवले, हे बी आले होते कार्यक्रमासाठी. त्यानंतर ह्या माझ्या सासू आहे, तर त्यांना रवा भाजवायला बसवलं. आता ह्या काही कसं आहे, इथं आता आपला घरचा कार्यक्रम आहे म्हटलं, यांना म्हणलं चला मदत करू लागत थोडीफार, कारण की आपण लोकांच्या दारातनं येऊन हे करतोय, तर मग थोडंफार आपल्याला करावंच लागणार आहे, कारण की आपलं स्वतःचं तर काहीच नाही तिथं. माझ्या आईमुळं माझी एवढी सोय लागली, नाही तर काही खरं नव्हतं. आता इतकं साहित्य आणि हे इकडनं घेऊन जाणं म्हणजे पंचायतीच आहे. पण आईनं माझं सगळं करून ठेवलं आहे. जाऊळचा कार्यक्रम माझा इतका बाहेर झाला ना, माझी आई, माझा भाऊ आणि माझे काका, त्या तिघांना खूप मदत केली. मस्त कार्यक्रम झाला होता. आणि त्यानंतर इथं रवा वगैरे भाजून झाला, आणि मी त्या रव्यामध्ये ना पाणी टाकून देते, कारण की एकट्याला जमत नाही, यांना बी काही एवढं चुलीवर जमत नाही. यांना इकडं राहू सिटीमध्ये गॅसची सवय लागलेली आहे. तर मग म्हणलं चला थोडीशी मदत करू लागते. तर त्यानंतर ना मग ते रवा वगैरे झाला, आणि मी साबुदाणा बनवला इथं. तर साबुदाणा बनवला आणि त्यांना दिला, मी घेतला, कारण की आमच्या दोघांना उपवास होता, सासूला बी उपवास होता, त्यांना मी दिला. तर त्यांनी सगळ्यात खाल्ला, आणि त्याच्यानंतर पोराने खाल्ला उरलेला. आणि त्यानंतर म्हणे की तुझ्या जावाला बी दे. तर मला माहीत नव्हतं तिला उपवास आहे. त्यानंतर मग तिला मी चिवडा वगैरे देऊन दिला. आणि श्रद्धाची समर्थाची बघा कशी मस्ती चालली आहे. त्यानंतर डायरेक्ट जाऊचा कार्यक्रम. पुढून समोरून ते समोरून सगळ्यात लावायचे, सगळ्यात लावा. मग आधी डबल पुन्हा उरल्यावर आधी लाव सगळ्याला. इथे ना ते थोडंसं बाहेर म्हणजे काहीतरी आणायला गेले होते, तोपर्यंत म्हटलं माझ्या धीराला तुम्ही शिंदूर लावून द्या, कारण की इतका उशीर झाला होता. इथं 3 वाजले होते. म्हटलं पटापट आवरायचे. वावधन सुटलं होतं पावसाचा. काल आदल्या दिवशी इतका जोरात पाऊस झाला ना, तर रात्रभर माझ्या आईला झोप नव्हती की दुसऱ्या दिवशी कसं होईल.
पण काय नाही, देवालाच काळजी असते शेवटी. तर मस्त कार्यक्रम झाला. तर इथं वारं वाजून सुटलं होतं थोडं थोडं, पण मग असं पाऊस वगैरे काय नव्हता. तर मग पटापटा इथं माझी बहिणीने माझी मदत करू लागितली आणि इथं दिवे, ओटीचं सामान काय काय असतं सगळं ठेवलं आहे. आणि त्यानंतर जी किटली दिसते ना त्याच्यात नॉनव्हेज आहे आणि भाकरी, अशा नंतर तिघा 7 भाकरी ठेवल्या, त्याच्यावर थोडं थोडं नॉनव्हेज ठेवलं. आणि त्यानंतर इथं हे वटीचं सामान, दिवे वगैरे लावून दिले. नंतर अगरबत्ती हे असं काय काय असतं सगळं केलं. पट करा तयार, पट अशी पिळून पट करा, पट असा. नाही श्यामा इथंच कशाला कशी आणि इथं जवळचा कार्यक्रम कंप्लीट झाला. आहेर वगैरे चढवले, पण कोणाला घालायला वेळ नव्हता. तुम्हाला जसं सांगितलं मी, वातावरण खराब होतं म्हणून जसं आहे तसंच करून घेतलं. पटकन कार्यक्रम उरकायचं केलं आम्ही. कपडे वगैरे घालता येईल म्हणलं परत कधी. तर इथं ना मामानं आणि त्याच्या आत्याने त्याला ओवाळणी घातली. तर त्यानंतर इथे जावळं दिसतात ना, त्यांच्या हातात हिरव्या पीसमध्ये जावळं बांधले. तर ते जाऊळ आहे ना, तर इथं झाडाला बांधावं लागतात. आता जोपर्यंत मी जेव्हा बी जाईल मला तिथं जाऊळ दिसतील. त्या झाडापासून जाऊळ काही गायब होत नाही, वर्षानुवर्ष राहतात तिथं. आता हे 2 दिसतात ना पिसामध्ये बांधलेले, तर ते माझ्या लहान्या बहिणीचे आहे. तर 2-3 वर्षापूर्वी तिचा कार्यक्रम झाला होता इथं, तर तिनं बांधले होते. आणि त्याच्यानंतर आता परत एक कोणाला तरी आहे वाटते ही देवी, तर तिथं अजून एक होते, तिसरे. तर त्यानंतर हे 4था नंबर आमचा. तर आता आम्ही इथं जाऊळ बांधले. आता इथं कोणाची हिंमत बी नाही होणार की तिथं जाऊन जाऊळ काढतील का काय. असं बघा, असं आपल्याला किती भीती राहते, लेकरू कोणाच्या तिथं जाते, जावळाला हात लावते का काय. पण इथं काहीच भीती नाही आहे. आणि त्यानंतर गावामध्ये आले, गावातल्या घरी आईच्या इथं. आणि इथं सवासणी जेवू घातल्या मी. आणि त्यानंतर आम्हाला मळ्यात जायचं होतं सवासणी जेवल्यावर, कारण की मळ्यामध्ये अडचण असल्यामुळं आम्ही सगळे सवासणी गावात जेवू घातल्या. आणि त्यानंतर जे व्हेजवाले होते ना, त्यांना इथं जेवण होतं, वरण पोळी भात शिरा. तर सगळ्यांनी इथं जेवणं वगैरे करून घेतले. आणि हा माझा टपलू बघा किती सुंदर दिसतोय. मला तर याचे जाऊळ झाल्यापासून अजून क्यूट दिसतोय. असं तर हा क्यूटच आहे, पण अजून क्यूट दिसतोय. त्यानंतर इथं आम्ही सगळे जेवायला बसलो आहे. ह्या आमच्या 2 पर्या आणि ती त्यांची आजी आहे. आणि त्यानंतर त्याला सगळ्यांना जायचं होतं. तर मग आता बाकीच्या तर सगळ्या घरच्याच होत्या. तर फक्त त्या जी माझ्या जावाची आई होती, तर त्यांना एकटीलाच साडी दिली. आणि त्याच्यानंतर अजून एक जण होती, तर तेव्हा काही व्हिडिओ घेतलाच नाही, त्यांना एक साडी दिली. जे म्हणजे बाहेरचे असतात त्यांना आपल्याला साडी वगैरे आपल्या इच्छानं आपल्याला जे द्यायचं ते आपण देऊ शकतो. कारण की ते एवढ्या लांबून आपल्या कार्यक्रमासाठी आलेल्या असतात. तर मग त्यांचा मान करणं आपलं गरजेचं असतं, कारण की तसं कोणाला जाऊ द्यायचं नसतं. त्यानंतर मग इथं ना समर्थाला त्यांची पप्पी घ्यायला लावली. त्यांनी पटकन पप्पी घेतली. सहसा तो कोणाच्या पप्पी घेत नाही, पण त्याला सांगितलं ना, आता त्याचं लई चालू झालं आहे पप्पी घ्यायचं काम. आणि इथं आम्ही सगळे निघालो यांना बाय करण्यासाठी, कारण की आता ह्या ना इथून जाणार आहे. घ्या ना बाटली बरं. वाट लावणं चाललंय, चला काढून गेला बघायचं तिला. हे काढायची फुटू सगळे बाय होय ना पुढे. आणि हा ना माझा एक सबस्क्रायबर आहे माझ्या गावातला. याला व्हिडिओमध्ये यायची खूप ख्वाहिश होती, म्हणून याला बी थोडंसं घेतलं आणि याला बी दाखवलं व्हिडिओमध्ये. त्यानंतर हे बघा बाकीचे सगळे चालले. माझ्या जावाच्या आईचा रिक्षा आहे, ते रिक्षा घेऊन आले होते. तिथून भरपूर दूर आहे त्यांचं गाव, पण ते सकाळी लवकर निघल्यामुळे ते टायमावर पोहोचले. आणि आता ते चालले सगळे. तर मग ते सगळे का बरं चालले, म्हणून माझ्या समर्थानं मला केस धरू धरू मारलं, कारण की मला बी जाऊ दे म्हणे. तो लई परेशान करत होता.
त्यानंतर मी त्याला गेटच्या नादी लावून दिलं. मग ते गेटवर चढणं खाली उतरणं त्याच्यामध्ये त्याचा बराच वेळ गेला. त्यानंतर ना चल म्हटलं तिकडं बाई एकटीच भांडी घासते, आपण घासू लागू. तर हे बघा माझी आई भांडी घासते. तर खरंच सांगते मी तुम्हाला, आपल्या माहेरच्या लोकांची सर ना कुठंच देत नाही. माहेरचे लोक जेवढं करतात ना तेवढं कोणीच करत नाही आपल्यासाठी. तर तिला म्हटलं थांब आम्ही घासतो भांडे, पण ती म्हणे नाही काळे म्हणे चुलीवरचे, तुला काही निघणार नाही म्हणे, जास्त जोर लागेल, तर तू राहू दे म्हणे मी घासते. आणि ते बघा तिकडनं माझा समर्थ असा पळत पळत आला, इकडे येऊन बाजावर येऊन बसला. त्याला मी तिथंच सोडून आले होते, कारण की तो येतच नव्हता. त्याला गेटच्याच नादी लागला होता. श्राद्धाला उभा केलं होतं मी तिथं. त्यानंतर माझ्या काकाचा फोन आला आणि म्हणे पोरी हो तुम्ही इकडे या झोपायला. आज ते गावात आले होते, कारण की ते शेतात राहतात. तर जावळामुळं ते गावात आले. मग गावातच थांबले. म्हणे तुम्ही बी या घरी. मग आम्ही सगळे गेलो तिथं आराम करण्यासाठी. आणि म्हटलं मग आता कारण की गावात जायचं नव्हतं. हे कसं सटवायचं असतं ना, तर ते असं कोणाला लागते असं काही मानतात लोक. त्याच्यामुळे म्हटलं पुढं जाणं नको. यांचं आउटसाईडला घर असल्यामुळे आम्ही इथे येऊन आराम केला सगळ्यांनी. आणि श्रद्धाचे पप्पा आणि अजून माझे भाऊ वगैरे होते ते इथं आल्यानंतर. त्यानंतर मी माझ्या व्हिडिओचा एंड इथंच करते. मैत्रिणींनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हा माझा दिवसभरचा असा अवतार आहे, त्याला प्लीज इग्नोर करा. बाय.